जम्मू काश्मीरमधील पहलगाम पर्यटन स्थळी निष्पाप जनतेवर दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध आज रोहा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे करण्यात आला. रोहा शहरातील प्रसिद्ध राम मारुती चौक येथे आंदोलन करण्यात आले. भ्याड हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे संताप व्यक्त करून जाहीर निषेध करण्यात आलाय. यावेळी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा संघटक सुधीर सोनवणे, रमेश विचारे, शहर प्रमुख दीपक तेंडुलकर यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते. शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. दूध मांगोगे खीर देंगे, कश्मीर मांगोगे खीर देंगे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते आमचे प्रमुख उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आज या आपल्या देशामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी काश्मीरमध्ये जो हल्ला झालेला आहे, जो भ्याड हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये या देशातील महाराष्ट्र असो किंवा इतर राज्यातले जे लोक जे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे, त्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही शिवसैनिक रोहा तालुक्यातर्फे निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे. बंधूंनो, आपल्याला माहित आहे की या देशाचं संरक्षण जे आहे हे संरक्षण व्हायला पाहिजे. 370 कलम नरेंद्र मोदीने या देशातून हटवण्याचं काम केलं. 2000च्या नोटा या देशातून हटवण्याचं काम केलं. त्याचं कारण आम्हाला सांगितलं की या देशामध्ये जो अतिरेकी जो माजलेला आहे त्या अतिरेकी लोकांना नष्ट करण्यासाठी आम्ही ह्या गोष्टी पाऊल उचलत आहोत. परंतु या देशामध्ये हे करून देखील आपल्या देशामधला जो अतिरेकी जे लोक आहेत हे अतिरेकी अजूनपर्यंत संपलेला नाही. आज या ठिकाणी या देशाचं संरक्षण करत असताना नरेंद्र मोदी यांनी आणि अमित शहानी या देशाचं संरक्षण करणाऱ्या जे सैनिक आहेत त्या 1,80,000 सैनिकांची या ठिकाणी भरती थांबवून ठेवलेला आहे. आज आपण म्हणतो की अतिरेकी हल्ला झाला, आज नेरेटिव्ह पसरवला जात आहे की त्या ठिकाणी जात आणि धर्म विचारून गोळीबार केला. परंतु लक्षात ठेवा, या देशामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण कोणी केली? आपण एकमेकांची देवळं पाडायची, कुणाची मस्जिद पाडायची, कुणाचं जैन मंदिर पाडायचं आणि ह्या देशामध्ये जाती धर्माचं तेढ निर्माण करून या देशामध्ये तेढ निर्माण करून अशा प्रकारच्या आपण जे पेरलेलं आहे ते उगवण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, अतिरेकी काही लोक जे हल्ला करतात त्यांचा आम्ही निषेध करतो. परंतु ह्या गोष्टी या देशामध्ये आपण धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायचं काम आपण पहिल्यांदा या नेत्या लोकांनी थांबवायला पाहिजे. ह्या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर या देशामध्ये आपल्याला भाईचारा निर्माण करायला पाहिजे. ये हिंदू आहे, ये मुसलमान आहे, ये और है, ये तमुख है, अशा प्रकारची जाती धर्माच्या भिंती या देशामध्ये उभं करण्याचं काम हे केंद्र सरकार करत आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचे या घटना आपल्या देशामध्ये घडत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी प्रथमतः आमचे अमित शाह संरक्षण मंत्री आहेत, गेल्या 2014 गृहमंत्री, आणि 2014 पासून आज प्रकारे हा आत्ताच हल्ला झालेला नाही. पुलवामाचा हल्ला झाला, कटचा हल्ला झाला, आज हा हल्ला झालेला आहे, पुलवामा हल्ला झालेला आहे. पुलवामामध्ये तर आमचे कित्येक 40 ते 50 सैनिक खलास झालेले आहेत. आणि या देशाचे अमित शाह सांगतायत की आम्ही घर में घुस के मारेंगे. अरे अजून पुलवामामध्ये तुमचा जो RDX कुठून आला, त्या RDX कुठून आला त्याचा तुम्ही पत्ता लावू शकलेला नाही. तर अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि ज्या अतिरेक्यांनी भ्याड हल्ला या देशामध्ये लोकांवर केलेला आहे त्यांचा देखील या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.